तर महिला दिनी रत्नागिरीत भाजी विक्रेत्या महिलांकडून रत्नागिरी नगर परिषदेचा करण्यात आला निषेध। रत्नागिरी नगर परिषदेने भाजी विक्रेत्या महिलांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रत्नागिरी मारुती मंदिर परिसरातील भाजी विक्रेत्या महिला काल एकत्रित झाल्या होत्या। महिला दिनी महिलांवर अत्याचार होत असल्याची त्यांनी भावना यावेळी व्यक्त केली आणि नगर परिषद प्रशासनाच्या नावाने शिमगा केला। नगर परिषद सुडाचं राजकारण करत असून फक्त मारुती मंदिर परिसरातील भाजी विक्रेत्यांवर कारवाई का असा सवाल या भाजी विक्रेत्या महिलांनी उपस्थित केला। सोबतच गेली कित्येक वर्ष नगर परिषद आमच्याकडून पावत्या फाडते, मग आमचे धंदे अनधिकृत कसे, आणि जर आमचे धंदे अनधिकृत आहेत तर पावत्या फाडता तो पैसा नक्की जातो कुठे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर परप्रांतीय लोकांवर नगरपालिका कारवाई करत नाही, मात्र आम्ही स्थानिक असून देखील आमच्यावर कारवाई केली जाते अशी व्यथा मांडत नगराध्यक्ष हफ्तेखोर असल्याचा आरोपही महिलांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणात 8 जणांवर कारवाई झाली असून 5 भाजी विक्रेत्या महिला आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी अटकेत आहेत। या सर्वांची सुटका न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करू असा इशारा या महिलांनी दिला आहे। आज आमच्या 5 महिला त्यांना अटक केलेली आहे। का तर आमच्या महिलांवरती त्यांनी गुन्हा दाखल केला की आमच्या गुन्हा दाखल केला महिलांवरती की आमच्या महिलांनी त्याचं अपहरण वगैरे केलं, असे गुन्हे दाखल केले। का केले? आमच्या महिलांनी का नाही, आमच्या महिलांचा त्यांनी गुन्हा का नाही दाखल करून घेतला? ह्या बायका भाजी मार्केट इकडे आलं तेव्हा त्यांनी स्वतःच्या समस्या सांगितल्या। आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, इथे लाईटीचा प्रॉब्लेम आहे, इकडे येताना त्यांच्या जीवाला धोका आहे। त्या महिलांचा असू शकतो, मग येणाऱ्या जाणाऱ्या गिरायकांचा का नसेल? असू शकतो ना त्यांच्या पण ह्याला। प्लस परवा गाडी आली, त्यांनी नाही आम्हाला कळवलं गाडी येणार आहे बाबा, तुम्ही स्वतःचे दुकान स्टॉल उचला, नाही त्यांनी काय आम्हाला कळवलं। डायरेक्ट गाडी आली, त्या गाडीत त्यांचा माणसं पण आली, भाज्या पण उचलून घेऊन गेले, नासाडी केली। त्या नासाडी केलेल्या मालाचा त्यांचा पंचनामा पण नाही झाला। परत त्यांच्या अंगावरती उलट त्यांचेच अधिकारी धावून आले आणि ह्यांच्यावर उलटी केस काय टाकली तर ह्या महिला धावून गेल्या। हे कोणाच्या दबावाखाली करतायत? परत त्या जो आला ना त्याचा युनिफॉर्म नव्हता, त्याचे शूज नव्हते, त्याचे हँड ग्लोव्ह नव्हते। कशावर आम्ही म्हणू शकत नाही ह्या बायकांना मारायला त्यांनी गुंड पाठवलेला। 2 गाड्या आणून पाठवून आले, बाहेर चालते वय तू तिथे 1 सेकंद थांबायचं नाही असं आम्हाला त्यांनी सांगितलं। कोणी सांगितलं? नगराध्यक्ष नाही म्हणून सांगा, नगराध्यक्ष बंडे झाले। मग थांबणार काय? आम्ही सगळ्यांना बाहेर चालते म्हणून मग बाहेर आलो, थांबले नाही। घर पावती येतात त्यावेळेला 5 रुपये घ्यायचे, आता 10 रुपये 20 रुपये झाले। त्याचा काय आम्हाला मोबाईलला दिला? काय दिलं नाही ना आम्हाला, काय करून पाणी नाही प्यायला, चप्पल नाही प्यायला, काय नाही हे केलं तर त्याच्यावर आमचं जीवन जगलं ना। तर पटणे जाऊ देतो 10 रुपयासाठी दिलेले घरी असले तरी उद्या करणार। आज महिला दिन दिवशी आमच्या महिला जर सुटल्या नाही तर उद्या आम्ही आंदोलन करणार, कलेक्टरचे आंदोलन करणार। बोला। आम्ही आंदोलन केलंय, याच्यावर उद्या जर आमच्यावर काही परिणाम झाला किंवा आमच्यावर काही एक गोष्ट घडली आमच्या समोर आम्ही सोडणार नाही। आमच्याकडे काय वेळा वाकडं त्याच्याबद्दल घडलं तर आम्ही त्याला जबाबदार नाही। आणि आजच्या महिला दिनी दिवशी आमच्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे आणि नाही सुटलं तर उद्या कलेक्टर समोर आंदोलन करणार। बोला महिला दिनी, बोला। आज महिला दिनी आम्ही आज नगर परिषद निषेध करणार, मिळाला नाही आम्हाला न्याय मिळाला, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। एकाच नगरपालिकेतून चालणारा शहराचा कारभार हा दुटप्पीपणा का दाखवतोय असाही प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे। मग जर का कारवाई करायचीच असेल तर ती सर्वांवर झाली पाहिजे। परप्रांतीयांना झुकतं माप आणि स्थानिकांना लाथा का असाही ठपका ठेवण्यात आला आहे। मग या भाजीचं गौडबंगाल काय आहे याचं उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे। मात्र स्वाभिमान पक्षाने या विषयात आपला पाठिंबा दर्शवला आहे। तुर्तास वेट अँड वॉच।